शिवश्री प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन निवासी जिल्हा अधिकारी यांना देण्यात आले। संभाजी ब्रिगेडचे प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे गुन्हेगारी पार्श्वभूमीवर असलेल्या गुंडांनी कट करून संघटितपणे हल्ला करून काळे लावून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे। हल्ला करणाऱ्यांची पार्श्वभूमी ही गुन्हेगारीची असून त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल असल्याचे समजते। वास्तविक पाहता प्रवीणदादा गायकवाड हे अनेक वर्षांपासून सामाजिक कार्य करत असून त्यांनी अनेक उपक्रम बहुजनांसाठी राबविलेले आहेत। विशेष करून तरुण तरुणींना रोजगार नोकऱ्या मिळविण्यासाठी अथक प्रयत्न केलेले असून ते एक संयमी अभ्यासू व्यक्तिमत्व आहे। अशा या समाजहित जपणाऱ्या कार्यकर्त्यांवर कट कारस्थान रचून जमाव जमवून संघटितपणे हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याने संबंधितांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन मराठा सेवा संघाच्या वतीने जिल्हा अधिकारी यांना देण्यात आले। जय जिजाऊ जय शिवराय। परवा दिवशी अक्कलकोट या ठिकाणी आमचे सर्वांचे मार्गदर्शक संभाजी ब्रिगेडचे आदरणीय शिवश्री प्रवीणदादा गायकवाड एका कार्यक्रमासाठी त्या ठिकाणी गेले असता त्यांच्यावरती काही गुंडांनी आणि खुनाच्या गुन्ह्यामध्ये जेलवारी करून आलेल्यांनी समाजकंटकांनी त्या ठिकाणी बेकायदेशीर जमाव जमवून प्रवीणदादांना त्यांच्या वाहनामधून बाहेर ओढून त्यांच्यावर प्राणघातक संघटितपणे हल्ला केला आणि त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला। त्या ठिकाणी प्रवीणदादांचे सहकारी नसते तर तेथे या गुंडांनी राजकीय आश्रय ज्यांच्यावरती आहे त्यांनी त्या प्रवीणदादांचा निश्चितपणे खून केला असता। प्रवीणदादा हे व्यक्तिमत्व आमचं संभाजी ब्रिगेडचं गेल्या 30-40 वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर, सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घेऊन समाजामध्ये जनजागृतीचं, अंधश्रद्धा निर्मूलनाचं, कर्मकांडाच्या विरोधी काम केलेलं आहे। त्यांनी विशेष करून त्यांनी तरुण तरुणींसाठी महाराष्ट्रात नव्हे भारतात नव्हे परदेशामध्ये रोजगार नोकरी उद्योगधंद्यांचे मिळण्यासाठी त्यांनी परिश्रम अहोरात्र घेतलेले आहेत आणि हे व्यक्तिमत्व अतिशय संयमी, सुसंस्कृत आणि सर्वांचा आदर करणारा असा हा व्यक्ती यांच्यावरती या गुंडांनी पूर्वनियोजित कट करून त्यांच्यावरती हा जीवघेणा हल्ला केला। त्याचा आज आम्ही अहिल्यानगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व शिवप्रेमी, सर्व सामाजिक संघटना, सर्व जाती धर्मांचे बंधू आणि भगिनींनी आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि या निवेदनाद्वारे आम्ही शासनाकडे अशी विनंतीपूर्वक मागणी करतो की ह्या गुंडांवरती कठोरात कठोर कारवाई लवकरात लवकर झाली पाहिजे। त्यांनी कट केलेला आहे, बेकायदेशीर जमाव जमवलेला आहे आणि संघटितपणे प्रवीणदादा गायकवाड यांचा खून करण्याचा निश्चितपणे प्रयत्न केलेला आहे। ही सर्व कलमं त्यांच्यावरती लावून सर्वांना मोबाईलमध्ये शूटिंग आलेलं आहे, व्हिडिओ फुटेज आहे, या रेकॉर्डचा अभ्यास करून त्यामध्ये जे जे दिसतील त्या सर्वांवरती संघटित गुन्हेगारीचे कलमं लावून संघटितपणे कट करून हत्या करण्याचा प्रयत्न केला अशी कलमं लावून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून ह्या सर्वांना अटक केलं पाहिजे आणि त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे। हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा वारसा सांगणार आहे। इथे सर्व जाती धर्म शांततेने नांदणारे आहेत। इथे यांनी जाणीवपूर्वक नको त्या गोष्टीवर आक्षेप घेतलेला आहे। तो आक्षेप आम्हाला कोणालाही मान्य नाही आणि तो मान्य आम्ही करणारही नाही। आम्ही या ठिकाणी नम्रपणे इशारा देतो शासनाला की या गुन्हेगारावरती कठोरात कठोर लवकर कारवाई करावी, अन्यथा या महाराष्ट्रामध्ये सर्व शिवप्रेमी आणि सर्व जाती धर्माचे सर्व संघटना, सर्व कार्यकर्ते, आबालवृद्ध, तरुण तरुणी आणि मुलं मोठं आंदोलन उभारतील आणि त्याची परिणिती या शासनाला निश्चित भोगावी लागेल। जय जिजाऊ जय शिवराय। धन्यवाद। प्रवीणदादा गायकवाड संभाजी ब्रिगेड यांच्यावरती जो प्राणघातक हल्ला झालेला आहे आणि काळीशाही फेकून त्यांचा जो अपमान केलेला आहे हा त्यांचा अपमान नसून पूर्णपणे सगळ्या समाजाचा अपमान आहे। सगळ्या समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं कार्य हे केलं जात आहे। तर सगळ्या जनतेला माझं हे सांगणं असेल की कुणीही आपापसामध्ये वादविवाद करू नका आणि प्रवीणदादा गायकवाड यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून ज्यांनी कुणी हे कृत्य केलेलं आहे त्यांना शासनाने कठोरात कठोर शिक्षा द्यावी ही सगळ्यांतर्फे जिजाऊ ब्रिगेडतर्फे नम्र विनंती आणि जिजाऊ ब्रिगेड याचा जाहीर निषेध करत आहे। जय जिजाऊ जय भीम। काल प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला
त्या हल्ल्याचा मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षातर्फे आणि राष्ट्रीय अध्यक्ष मान्य दीपक भाऊ निकाळजे यांच्याकडून आणि समस्त आंबेडकरी चळवळीकडून या हल्ल्याचा मी जाहीर निषेध करतो। काल ज्या आंब्याच्या पैदासांनी जो प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर हल्ला केला त्या हल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो। त्यांनी प्रवीणदादांना बघून एकट्याला बघून त्यांनी गाडीला अडवून गाडीच्या खाली उतरून त्यांना काळं पासलं। त्यांना संभाजी ब्रिगेड आणि बहुजन समाजाचा इतिहास त्यांना आंब्याच्या पैदासांना माहिती नाही। त्यांनी त्यांचा इतिहास आमचा पाहावा नाही तर सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन सर्व जातपात सोडून आज बहुजन समाजाला एकत्र येण्याची गरज आहे। जर आज आपण एकत्र जर कधी आलो नाही तर ही आंब्याची पैदास अशी फोपवली जाणार आहे। तरी माझं सर्व समाजाला आव्हान आहे की आपण सर्वजण गटतट जाती भेद सर्व दूर करून एकत्र येऊन फुले शाहू आंबेडकरी विचारांचे प्रवीणदादा गायकवाड यांच्या सोबत उभा राहून आपण एक समाजाला दिशा देण्याचं काम करावे। ज्या समाजाने फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचे मारेकरी जे काल आंब्याची पैदास होती यांना शासनाने त्वरित त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी। काल आम्हाला असं समजलं की त्या पोलीस स्टेशनच्या लोकांनी त्यांच्यावर एकदम सौम्य गुन्हे दाखल केलेले, परंतु हा संघटित कट कारस्थान असून त्यांच्यावर 120 ब अंतर्गत गुन्हा नोंद करून त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करावी एवढी आमची शासनाला विनंती। जर शासनाने याकडे गांभीर्यपूर्वक विचार केला नाही, शासनाने याची दखल घेतली नाही तर पुरोगामी महाराष्ट्रात शासनाला सर्व बहुजन समाजाकडून शासनाला याचा उद्रेक पाहायला मिळेल आणि याची सर्वस्वी जबाबदारी ही शासनावर राहील। एवढे बोलतो। जय शिवराय, जय जिजाऊ, जय भीम। आमचे संभाजी ब्रिगेडचे सहकारी नेते प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर जो हल्ला करण्यात आला त्या हल्ल्याचा उद्देश हा त्यांची हत्या करण्याचाच होता। ह्या हल्ल्याचा कट पूर्वनियोजितच होता। हे कुठेही दुर्लक्ष करून चालणार नाही। आपण सर्वसाधारणपणे जर पाहिलं 2014 साली या देशामध्ये सत्तांतर झालं। RSS प्रणित भाजपची महाराष्ट्रात आणि देशात सत्ता आल्यानंतर सातत्यानं पहिल्या दीड वर्ष प्रेषित मोहम्मद पैगंबर साहेब असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, आणखीन काही महामानव असतील यांची वर्णनात्मक चित्र ही सोशल मीडियामध्ये प्रसिद्ध करण्यात आली। ज्यावेळेला देशभरामध्ये संतापाची लाट उसळली त्यावेळेला सरकारकडून सांगण्यात आलं की हे भारतातून नव्हे परदेशातून झाले। हे हळूहळू परिस्थिती निर्माण करत गेले आणि हीच परिस्थिती निर्माण करत त्यांनी हळूहळू या परिस्थितीतून लाभ उठवत त्या काळातील आमचे पुरोगामी नेतृत्व करत असलेले, आमच्या चळवळीचं नेतृत्व करत असलेले लंकेश असतील, पानसरे असतील, कलबुर्गी असतील, नरेंद्र दाभोळकर असतील यांच्या हत्या करण्यात आल्या। सर्वांच्याच हत्येच्या पाठीमागं RSS आणि भाजपच्या लोकांचा सहभाग असल्याचं त्यावेळेला दिसून आलं, परंतु त्यावर कुठलीही ठोस अशी कारवाई न करता त्या लोकांना पाठीशी घालण्याचं काम करण्यात आलं। 2019ला महाराष्ट्रात सत्तांतर झालं। उद्धव साहेबांचं सरकार आल्यानंतर मात्र या गोष्टी थोड्याफार प्रमाणात थांबल्या, परंतु 2024 नंतर पुन्हा एकदा पंतांचं सरकार आलं आणि या पंतांनं पुन्हा एकदा नव्या जोमानं चळवळी दडपण्यासाठी सुरुवात केली आणि चळवळी दडपत असताना कुठंतरी यांनी या बाबतीचा शोध घेतला। RSS नेहमी अशा गोष्टींचा शोध घेतं ज्यावेळेला कुठेतरी संघटनेमध्ये काही विघटन निर्माण झालेलं असतं, थोडीशी अडचणी निर्माण झाल्या असतात, कम्युनिकेशन गॅप असतो। आता माझे सहकारी रोहित आव्हाड यांनी ते गोष्ट बोलून दाखवली की गट तट सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि हेच मधल्या काळामध्ये घडलं। थोड्याशा चळवळीमध्ये थोडंसं शिथिलता आली आणि या शिथिलतेचा RSSनं गैरफायदा घेतला आणि शोध घेतल्यानंतर त्यांनी संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना टार्गेट केलं। हे एक दिवसात घडलेलं नाही, जाणीवपूर्वक प्रवीणदादा, कारण प्रवीणदादा हे प्रचंड मोठं नाव चळवळीमध्ये आहे। फुले शाहू आंबेडकर विचारधारेतलं हे जगभरामध्ये प्रसिद्ध असलेलं नाव आहे। जर हेच नाव आपण कुठंतरी कुचललं तर निश्चितपणे चळवळींना कुठंतरी त्या ठिकाणी दडपशाही निर्माण होईल आणि महाराष्ट्रातल्या देशातल्या ह्या पुरोगामी चळवळीला आवाज कुठंतरी थांबल्या जाईल, हे लोक घाबरतील। परंतु मी संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून एवढंच सांगतो, प्रवीणदादावर हल्ला केला हा हल्ला प्रवीणदादावर नसून आमच्या अस्मितेवर आहे, आमच्यावर आहे, आमच्या नेत्यावर केलेला हल्ला म्हणजे हा आमचीच हत्या करण्याचा प्रयत्न आहे, हा पुरोगामी विचारांची हत्या करण्याचा प्रयत्न आहे। संभाजी ब्रिगेड याला याच पद्धतीनं उत्तर देईल। आम्हाला निषेध करणं, मोर्चे काढणं, आंदोलन करणं हे कधीही मान्य नाही। आमच्याच नेत्यावर जर हल्ला होत असेल तर त्याचं प्रत्युत्तर म्हणून जे हल्लेखोर आहेत त्या हल्लेखोरांसह या हल्लेखोरांचा जो आका आहे पंत, तुम्हीही सावध राहा। तुमचाही आता नंबर आहे। तुमचा हा प्रवीणदादावरचा हल्ला म्हणजे पंत हा तुमच्या अस्ताचा आणि अंताचा शेवट सुरुवात तुम्ही करून घेतलेली आहे। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय। झालेला आहे हा पूर्णपणे सरकार पुरस्कृत हल्ला आहे आणि त्या संदर्भात काही महत्त्वाचे खुलासे मी आज तुमच्या समोर मांडणार आहे।
जो हल्ला झाला, ज्या ठिकाणी हल्ला झाला ते अक्कलकोट हे ठिकाण स्वामी समर्थांचं सगळ्यांना माहिती पवित्र ठिकाण आहे. आणि त्या ठिकाणी फतेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठाच्या कार्यक्रमामध्ये जन्मयाजी राजे भोसले यांचा सत्कार प्रवीणदादांच्या हस्ते आयोजित केला होता. आणि हा सत्कार आयोजित करणं, दादांना तिथं आमंत्रित करणं हा सर्व ह्या कटाचा भाग आहे. कारण मधल्या काळामध्ये गेल्या वर्षी संभाजी ब्रिगेडचं अधिवेशन झालं मुंबईला. त्या अधिवेशनामध्ये आमचे जे काही प्रमुख अतिथी होते ज्ञानेश महाराव सर यांनी काही आक्षेपार्ह टिप्पणी त्यांच्याकडून झाली आणि त्याचा अनेक स्वामी समर्थ भक्तांना ही गोष्ट आवडली नाही. त्यांच्यावरती टीका झाली. त्या बाबतीत आम्ही संभाजी ब्रिगेडने खुलासा देखील केला की ते आमचे गेस्ट होते, आमंत्रित होते आणि त्यांनी काय बोलावं हे आम्ही काय त्यांना स्क्रिप्ट दिलेली नव्हती. सगळे खुलासे झाल्यानंतर त्या गोष्टीचा राग मनामध्ये ठेवून दीपक काटे या भाजपच्या कार्यकर्त्याचा वापर या सगळ्या विषयामध्ये केलेला आहे जाणीवपूर्वक. ज्यावेळेस ती घटना घडली त्यावेळेस आयोजकांपैकी एकही माणूस, आयोजकांच्या टीम मधला एकही माणूस सदर घटनेच्या तिथं गेटवरती पोहोचला नाही. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रवीणदादा गायकवाड ज्यावेळेस तिथं आले त्यांच्या स्वागताला एकही माणूस तिथं उपस्थित नाही. ज्यावेळेस प्रवीणदादांची गाडी पुढे गेली, पाठीमागच्या त्यांच्या बॅकअप साथीच्या गाड्या होत्या, त्या गाड्यांपुढे फटाकडे वाजवण्यात आले आणि धूर होईल असे फटाकडे उडवण्यात आले, जेणेकरून पुढं काय चाललंय हे मागच्यांना समजूच दिलं नाही. डीजेचा आवाज तिथं मोठ्याने चालू होता. ह्या सगळ्या आवाजाचा आणि फटाकड्याच्या धुराचा गैरफायदा घेत हा जो दीपक काटे आणि त्याची जी काही टवाळखोर टोळी होती यांनी प्रवीणदादांवरती हा हल्ला केलेला आहे. हा हल्ला झाल्यानंतर स्वतःहून दीपक काटे पोलिसांच्या ताब्यात स्वतःहून जातोय, त्यांच्या गाडीत बसतोय, त्याला पोलीस स्टेशनला नेलं जातं. त्याला पोलीस स्टेशनला नेल्यानंतर आमचे काही पदाधिकारी तिथं जे होते ते त्याच्या पाठीमागे जातात पोलीस स्टेशनला कशा पद्धतीने कारवाई होती पाहण्यासाठी. पोलीस स्टेशनला ज्यावेळेस आमचे कोषाध्यक्ष त्या ठिकाणी अमोल काटे, त्यांचं सुद्धा नाव काटे, आणि पोलीस स्टेशनला ज्यावेळेस आमचे कोषाध्यक्ष अमोल काटे जातात, पीआयला भेटतात. पीआयला असं वाटतं की हा काटे हे पण काटेत म्हणल्यानंतर काटे दीपक काटेचेच कुणीतरी भाऊ वगैरे असतील, तर ते डायरेक्ट आमच्या कोषाध्यक्षांना ते सांगतात की मला साहेबांचा फोन आलेला आहे, म्हणजे बावनकुळेंचा फोन त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला गेलेला आहे आणि याचे सीडीआर सुद्धा तपासणीसाठी आम्ही मागणी केलेली आहे. बावनकुळेंचा फोन आला हा स्वतः पीआय तिथं सांगतो की साहेबांचा फोन आलाय आणि आता सगळं व्यवस्थित होईल, तुम्ही काय काळजी करू नका. हे त्याच्या लक्षात आलं नाही पीआयच्या आणि हे सगळे खुलासे त्यांनी समोर केले. त्या ठिकाणी त्याला कुठेही अटक केलेली नाही, त्याला तिथं व्यवस्थितरित्या त्याला मसाला दूध दिला जाते, त्याचे सुद्धा फोटोग्राफ्स आम्ही प्रसार माध्यमांच्या माध्यमातून आपल्या सर्व मित्रांना दिलेले आहेत. ह्या सगळ्या गोष्टी जर बारकाईने पाहिल्या तर प्रवीणदादांना तिथं बोलवणं खरं तर त्यांचं टार्गेट खेडेकर साहेब होते. खेडेकर साहेबांना आमंत्रित केलं होतं, खेडेकर साहेब जाऊ शकले नाहीत म्हणून प्रवीणदादा तिथं गेले आणि त्यांच्या हत्येचा कट याच्यामध्ये होता. गंभीर गुन्हे त्या दीपक काटेवरती असताना पुणे एअरपोर्टवरती पिस्तूल आणि 28 जिवंत काडतुसं सापडून सुद्धा त्याचा दुसऱ्या दिवशी जामीन कसा होतो. आणि इतर कुठल्या सर्वसामान्य भांडणामध्ये जर अशा काही शाहीफिकीच्या केसेस झाल्या तर तुम्ही 307चे गुन्हे लावता, त्याच्यावर अजूनही 307 दाखल नाही. फक्त त्याच्या म्हणजे जामीनपात्र सगळे गुन्हे दाखल केलेले आणि त्याला अटक ठेवता येत नाही, परंतु त्याची एकदम VIP ट्रीटमेंट त्याला तिथं दिल्या जाते. म्हणजेच जनसुरक्षा विधेयक आणि जनसुरक्षा विधेयक लावल्यानंतर मंजूर केल्यानंतर त्याची लिटमस टेस्ट ही बामसेफ आणि संभाजी ब्रिगेडवर करायची हे RSSच्या मीटिंगमध्ये ठरलेलं आहे 2 महिन्यापूर्वी आणि तसा मेसेज सुद्धा प्रवीणदादांना मिळालेला होता. परंतु सामाजिक कार्यकर्ता असताना अनेकांच्या भावना समजून घेऊन अनेक ठिकाणी आमंत्रित केलं जातं आणि कार्यक्रमाला जावं लागतं. अशाच पद्धतीचे हल्ले यापूर्वीही झालेले आहेत. जे हल्ले पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेशवरती झाले त्याच्यात ते यशस्वी झाले, परंतु हे सर्व लोक ज्यांच्यावरती हल्ले झाले, त्यांच्या हत्या झाल्या, हे संघटित नव्हते. प्रवीणदादांच्या मागं ही संघटनेची ताकद आहे. आज इथं जर तुम्ही बारकाईने पाहिले तर सर्व फुले शाहू आंबेडकरी पुरोगामी विचाराची लोक, सर्व संघटना, मतभेद विसरून सगळे एकत्र आलेले आहेत. आणि जरी त्यांनी हा हल्ला केला असला त्याच्या मागे त्यांचा जो डाव होता की आम्ही सर्व प्रकारच्या या डाव्या विचाराच्या संघटना हे आम्ही मोडीत काढणार आहोत आणि या संघटनेची जे मेन मुख्य गाभा आहे त्या मुळावरती घाव त्यांनी टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता कुठलीही पुरोगामी चळवळ थांबणार नाही, करारा जवाब मिलेगा हे स्पष्ट शब्दात आम्ही सांगतोय. ज्या पद्धतीने त्यांनी आमच्या नेत्यावरती हल्ला केलाय त्याच पद्धतीने त्याच भाषेत त्यांना आम्ही उत्तर दिल्याशिवाय स्वस्त वाचणार नाहीत, एवढंच आपल्याला सांगतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय भीम.